नमस्कार. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप विषय मराठी त्यातील पहिला घटक आकलन, उतारा व त्यावर आधारित प्रश्न हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आधी आपण महत्त्वाच्या गोष्टी समजवून घेऊयात. उतारा व त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवावेत, कसे समजून घ्यावेत हे आपण आधी लक्षपूर्वक ऐकून घ्या. आता आपल्याला लक्षात ठेवायचे, काय लक्षात ठेवायचं आहे? प्रथम उतारा काळजीपूर्वक वाचा. म्हणजे तुम्हाला जर एक्झाममध्ये आधी उतारा दिला जातो, तो उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे. उतार्याचा आशय समजून घ्या. उतार्यामध्ये काय सांगितलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. उतार्यात आलेले शब्द, म्हणी व वाक्प्रचार यांचे अर्थ समजून घ्या. आता उतार्यामध्ये तुम्हाला काही शब्द, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ असतो, ह्या उतार्यामध्येच लपलेला असतो. तो तुम्हाला आधी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण उतारा व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे. उतार्यात दिलेले प्रसंग, संवाद, उपदेश यांकडे लक्ष द्या. उतार्यांमध्ये संवाद कुणी कुणाबरोबर केला आहे, काय उपदेश दिला आहे, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. उतार्यावर 3 प्रश्न विचारले जातील. आता तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जेव्हा उतारा येतो, त्या उतार्यावर तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. विचारलेल्या प्रश्नांचा अर्थ व त्याचा योग्य पर्याय कोणता याचा विचार करा. आधी तुम्ही सर्वात आधी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर दिलेले पर्याय व्यवस्थित वाचून विचार करून तुम्हाला उत्तर सांगायचं, म्हणजे गोल करायचा आहे. उतारा, प्रश्न आणि दिलेले पर्याय न समजल्यास ते पुन्हा वाचून समजून घ्या. उतारा जर समजला नाही किंवा त्यावर दिलेले प्रश्न जर समजले नाही, प्रश्न वाचल्यानंतर उतारा पुन्हा वाचा आणि व्यवस्थित समजून घ्या. उत्तरांची खात्री झाल्यावरच पर्याय क्रमांकांची वर्तुळे रंगवा. उत्तरांची खात्री म्हणजे उत्तर, हे उत्तर बरोबर आहे हे जर तुम्हाला 100% माहीत असेल तरच काय करायचं आहे, उत्तरवरती तुम्हाला गोल करायचा आहे, ते वर्तुळ रंगवायचं आहे. जर तुम्हाला ते उत्तर कन्फर्म नसेल तर तुम्ही आधी पुढचा पेपर सोडवून घेतला तरी चालेल आणि नंतर उतारा केला तरी चालेल. उतार्यातील मजकुराच्या क्रमानेच प्रश्न विचारले जातील असे नाही. उतार्यातील मजकुराच्या क्रमानेच प्रश्न विचारले जातील असे नाही. म्हणजे काय, कधीकधी तुम्हाला सुरुवातीला जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स तुमचं पहिला प्रश्न त्या सेंटेन्सवरतीच असेल असं नाही. तुम्हाला शेवटीसुद्धा त्या प्रश्नावरती, त्या वाक्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे क्रमाक्रमानेच तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतील असं काहीही नाही. उलटे पालटे तुम्हाला कन्फ्यूज करणारे प्रश्न विचारले जातात. म्हणून उतारा नेहमी व्यवस्थित वाचायचा आणि त्यानंतरच त्यावर आधारित जे काही प्रश्न विचारलेत ते तुम्हाला त्याची उत्तरं, तो वर्तुळ रंगवायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. आज आपण सुरुवातीला उतारा वाचूयात आणि त्यावर आधारित प्रश्न पाहूयात. ओके. उतारा. कवी मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो, आपणास नेहमी सुजनांची संगत घडावी. चांगली संगत निवडणे हे आपल्याच हाती असते. चांगली संगत घडल्याने चांगले विचार ऐकायला मिळतात. चांगल्या विचाराने ज्ञान वाढते. चांगल्या ज्ञानाने जीवन आनंदित होते. चांगली पुस्तके व चांगले मित्र आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवतात. म्हणून चांगल्या मित्रांबरोबरच चांगल्या पुस्तकांचाही सहवास आपण निवडला पाहिजे. सुसंगतीमुळे वाईट विचार, वाईट गोष्टी यांपासून आपण दूर राहतो. प्रशंसेला पात्र ठरतो. चुकीचे मार्गदर्शन, चुकीची संगत लाभल्यामुळे
कधीकधी हुशार बुद्धिमान व्यक्तींच्या हातून वाईट काम घडते. वाईट संगत कोणालाही फायदेशीर ठरत नाही. आता हा उतारा आहे मराठीमध्ये, पण आपण इंग्लिश मीडियमची मुलं असल्यामुळे मैं हाँ उतारा तुम्हारा हिंदी में सुद्धा समझाऊँ सांगते. देखो अभी यहाँ पे क्या कहा है, कवि मोरोपंत क्या कहते हैं, सुसंगती सदा घडो. आपणास नेहमी सृजनांची संगत घडावी. मतलब क्या, जो भी आपके फ्रेंड्स है उनकी संगत हमें अच्छी होनी चाहिए. चांगली संगत निवडणे मतलब अच्छे फ्रेंड्स उनकी चॉइस करना आपल्या हाती असते. म्हणजे अच्छे मित्र ढूंढना, उनके संग रहना, ये हमारे हाथ में होता है. चांगली संगत घडल्याने चांगले विचार ऐकायला मिळतात. अच्छे फ्रेंड्स होंगे तो हमें अच्छी अच्छी बातें बताते हैं. अच्छे उनके थॉट्स, जो अच्छे थॉट्स है वो हमें सुनने मिलते हैं. चांगल्या विचाराने ज्ञान वाढते और अच्छे थॉट्स अगर वो अपने को बताएंगे तो अपना नॉलेज बढ़ता है. ज्ञान मतलब क्या, नॉलेज. चांगल्या ज्ञानाने जीवन आनंदी होते और अगर अपने पास अच्छा नॉलेज रहेगा तो हमारा जीवन, हमारी लाइफ हैप्पी होती है. चांगली पुस्तके व चांगले मित्र आपल्या जीवनात योग्य दिशा दाखवतात. मतलब बेस्ट बुक्स एंड बेस्ट फ्रेंड्स, जो अच्छे बुक्स है और अच्छे फ्रेंड्स है वो अपने लाइफ में हमें राइट डायरेक्शन्स दिखाते हैं. म्हणून चांगल्या मित्रांबरोबरच चांगल्या पुस्तकांचाही सहवास आपण निवडला पाहिजे. मीन्स क्या, अच्छे फ्रेंड्स के जैसे ही हमें अच्छे अच्छे बुक्स भी पढ़नी चाहिए. उनका सहवास मतलब हमें उनको भी पढ़ना चाहिए, हमें उनको भी चॉइस करना चाहिए. सुसंगतीमुळे वाईट विचार, वाईट गोष्टी यांपासून आपण दूर राहतो. और अपनी जो संगत है, अपने जो फ्रेंड्स है, उनके साथ अगर अच्छे फ्रेंड्स के साथ अगर हम रहेंगे तो हम जो भी बुरे विचार है, बुरी जो चीज़ें हैं, इनसे हम दूर रहते हैं. प्रशंसेला पात्र ठरतो और हम फिर कोई भी हमारी स्तुति करता है, हमें मोटिवेट करते हैं, फिर वो हमें प्रशंसा करते हैं. मतलब हमारी क्या कहेंगे उसको, प्रशंसा करते हैं, मतलब हमें प्रोत्साहित करते हैं और अच्छा काम करने के लिए. चुकीचे मार्गदर्शन, चुकीची संगत लाभल्यामुळे कधीकधी हुशार बुद्धिमान व्यक्तींच्या हातून वाईट काम घडते. अगर गलत मार्गदर्शन मिलेगा, गलत संगत मिलेगी तो उससे जो अच्छे बच्चे हैं, होशियार बुद्धिमान, अगर वो भी क्या करते हैं, वैसे पर्सन्स भी उनके हाथ से भी बुरा काम होता है. वाईट संगत कोणालाही फायदेशीर ठरत नाही. मीन्स अगर बुरी संगत है, बुरे फ्रेंड्स है, तो वो कभी भी हमें बेनिफिट देती नहीं है. तर असा हा आपला उतारा आहे मराठीत आणि त्यावर आधारित आता आपण प्रश्न पाहणार आहोत. आपल्या जीवनाला योग्य दिशा कोण दाखवतात? आपल्या जीवनाला योग्य दिशा कोण दाखवतात? पहा, आता तुम्ही जर व्यवस्थित उतारा वाचला असेल तर आपल्या जीवनाला योग्य दिशा कोण दाखवतात पहा, इथे दिलेलं आहे. चांगली पुस्तके व चांगले मित्र आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवतात. ओके, मग आता पहा कुठे आहे ते. चांगल्या सवयी व वाईट सवयी आहे का इथे? नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला. चांगली पुस्तके व चांगले मित्र, चांगली पुस्तके व चांगले मित्र आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवतात. म्हणून काय आहे? ऑप्शन नंबर 2. ओके, मग त्याला आपण काय करायचं आहे, ते वर्तुळ आपण गिरवणार आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा, सुसंगत घडल्यामुळे कोणता फायदा होतो? सुसंगत
घडल्यामुळे कोणता फायदा होतो? अभी अच्छी संगत मिलने से कौन से फायदे होते हैं? चांगले विचार ऐकायला मिळतात, अच्छे अच्छे थॉट सुनने मिलते हैं, प्रशंसेला पात्र ठरतो, मतलब हमारी स्तुति होती है, उस स्तुति के लिए हम पात्र होते हैं। ओके, ज्ञानात भर पड़ते, अच्छी सुसंगत होने से, अच्छे फ्रेंड होने से हमारे नॉलेज में हमारा नॉलेज बढ़ता है। अभी इसमें से कौन सा ये ऑप्शन करेक्ट है? ये सब सही है ना। हमने देखा पॅसेज में सुसंगत घडल्यामुळे कोणता फायदा होतो? चांगले विचार ऐकायला मिळतात, प्रशंसेला पात्र ठरतो आणि ज्ञानात भरही पडते। म्हणून पर्याय क्रमांक 4, 1, 2 व 3 मधील सर्व, म्हणजे हे सगळे पर्याय कसे आहेत? बरोबर आहेत। म्हणून आपण काय करणार आहोत? पर्याय क्रमांक 4 च्या गोलवरती आपण कलर रंगवणार आहोत। ओके, तो उस सर्कल को हम क्या करेंगे? डार्क करेंगे। 3, कधी कधी बुद्धिमान व्यक्तींच्या हातूनही वाईट काम का होते? कधी कधी बुद्धिमान मतलब कभी कभी देखो, होशियार बुद्धिमान जो पर्सन है उनके हाथ से भी बुरे काम होते हैं। क्यों ऐसे होता है? चुकीची संगत लाभल्यामुळे, चांगली संगत लाभल्यामुळे, मित्रांनी उपदेश केल्यामुळे, की 4 वाईट विचारांपासून दूर राहिल्यामुळे। पहा, आता आपल्याला इथे पहिलं सांगितले आहे चुकीची संगत लाभल्यामुळे। जब हमें गलत संगत मिलती है, गलत फ्रेंड्स मिलते हैं, तो हमारे हाथों से क्या होते? बुरे काम होते हैं। इसलिए ये फर्स्ट जो ऑप्शन है वो सही है, तो हम फर्स्ट को सर्कल करेंगे। चांगली संगत लाभल्यामुळे, अगर अच्छे फ्रेंड्स हमें मिलते तो हम क्या करेंगे? अच्छे काम करते हैं। मित्रांनी उपदेश केल्यामुळे, अगर मित्र जो फ्रेंड्स है वो हमें अच्छा उपदेश करेंगे तो हम अच्छे ही काम करेंगे। वाईट विचारांपासून दूर राहिल्यामुळे, वाईट थिंकिंग, वाईट थॉट्स जो भी है उससे हम दूर रहेंगे, तो हम ऐसे हमारे हाथ से बुरे काम नहीं होंगे। तो चुकीची संगत लाभल्यामुळे, तो उत्तरच काय असणार आहे? चुकीची संगत लाभल्यामुळे।